तुम्हाला आहे ब्रांच चेंज. आता ब्रांच चेंज कोणाला या ठिकाणी करायचे किंवा कुठले विद्यार्थी आहेत? जे विद्यार्थी खास करून सिव्हिल ब्रांच, मेकॅनिकल ब्रांच, त्यानंतर इलेक्ट्रिकल ब्रांच, ईएलई इलेक्ट्रिकल ब्रांच, आणि त्यानंतर या ठिकाणी बरेच असे विद्यार्थी येतात की त्यामध्ये आपण कमी संख्या म्हणून ईएनटीसीचे. तर या ब्रांचचे जे विद्यार्थी आहेत या ब्रांचला टोटली आपल्याला सर्वांना जायचंय कॉम्प्युटर अथवा आयटी मध्ये, बरोबर आहे. तर या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांना या ब्रांचेस मध्ये जायचं. तर लक्षात घ्यायचं सर्वात महत्वाचं, बरेच विद्यार्थी या ब्रांच मधले फक्त एवढे ऑप्शन टाकतात आणि आपलं स्टेटस या ठिकाणी कॅप राऊंड 1 नंतर नॉट अलाउटेड या ठिकाणी पाहत असतात, बरोबर आहे. की आपण जे स्टेटस टाकलं तर या ठिकाणी आपण नॉट अलाउटेड या ठिकाणी आपण स्टेटस दिसून येतं. तर त्यामध्ये लक्षात घ्यायचंय आपली जी ब्रांच आहे या ब्रांचचं प्राधान्य आणि त्यानंतर आपल्याला मिळवायच्या ब्रांचचं प्राधान्य, या दोन्ही गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि कशा पद्धतीने विचार करायचा, कशा पद्धतीने फिलिंग करायच्या, या मी तुम्हाला टोटली पेड काउन्सिलिंग मध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे. कारण या इन्फॉर्मेशन मी युट्यूबवर देऊ शकत नाही आणि या इन्फॉर्मेशन टोटली पेड काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. तर लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला ब्रांच चेंज करत असताना लक्षात घ्यायचंय फर्स्ट अपॉन की शक्यता खूप रेअर आहे ब्रांच चेंज व्हायची. फक्त 2% विद्यार्थ्याची चेंज होती, ते पण ज्या विद्यार्थ्याची 88 अबावच्या पुढे मार्क्स आहेत. 88च्या खाली विद्यार्थ्याची ब्रांच चेंज होती, पण कुठं? एकदम ऍव्हरेज कॉलेजला. असं म्हणणार नाही की मी होतच नाही, होणार, पण एकदम ऍव्हरेज कॉलेजला. हे सुद्धा आपण लक्षात घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर त्यामुळं विद्यार्थी पालक ज्यावेळेस ब्रांच चेंज करत असतील त्यावेळेस बऱ्याच इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत, ते फॅक्ट्स पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुका करतात, मूळ ब्रांच सोडतात, या ब्रांचला प्राधान्य फर्स्ट राऊंड मध्ये देतात, नॉट अलाउडेड येतात, पुन्हा खूप कॉलेज ऍडजस्ट करावं लागणार आहे. त्यामुळं ईच अँड एव्हरी गोष्टी ब्रांच चेंजिंगच्या माहिती घेऊनच आपण या ठिकाणी करणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी कट ऑफ. आता लास्ट इयरचा कट ऑफ आणि या वर्षीचा कट ऑफ मी तुम्हाला फर्स्ट मध्येच क्लिअर केला हा पॉईंट. लास्ट इयरला जे काही कट ऑफ होता त्या कट ऑफ पेक्षा या वर्षीचा जो कट ऑफ असणार आहे हा कट ऑफ कमीत कमी 2 ते 3 मार्कानं खाली असणार आहे. या वर्षीचा ओव्हरऑल रिझल्ट टफ आहे. नंबर ऑफ कॅन्डिडेट लास्ट इयर पेक्षा 6000 कमी आहेत. त्यामुळे सर्व पॅरामीटरचा विचार केला असता या ठिकाणी कट ऑफ कमी असणार आहे. तर लक्षात घ्या, यामध्ये मी तुम्हाला कट ऑफ मध्ये सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन देईल की या ठिकाणी सगळ्यात हायर कट ऑफ हा असणार आहे या वर्षीचा 2023 आणि 24चा जर आपण विचार केला तर सगळ्यात हायर कट ऑफ कॉम्प्युटर ब्रांचला असणार आहे. त्यासोबत नेक्स्ट आहे आयटी ब्रांच, त्यानंतर आहे कॉम्प्युटर मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बरोबर आहे, AIML, ओके, आर्टिफिशियल अँड मशीन लर्निंग. नेक्स्ट असणार आहे कॉम मध्येच आपल्याला या ठिकाणी आर्टिफिशियल अँड डेटा सायन्स, बरोबर, आर्टिफिशियल अँड डेटा सायन्स आपला कट ऑफ असणार आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं या ठिकाणी तर जी या ठिकाणी ओनली आर्टिफिशियल आहे, ओनली डेटा सायन्स आहे, तर अशा ब्रांचचा या ठिकाणी कट ऑफ म्हणजे एकंदरीत कॉम्प्युटर अँड कॉम्प्युटर रिलेटेड जेवढेही कोर्सेस आहेत याचा कट ऑफ या ठिकाणी टोटली हाय असणार आहे. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी ईएनटीसी ब्रांच आहेत तर लक्षात घ्या, ईएनटीसी ब्रांच लास्ट इयर पासून या डिफरंट प्लॅटफॉर्म वरती आपल्याला दिसणार आहे की लास्ट इयरला समजा आपल्याला 66 मार्काला जर एखाद्या विद्यार्थ्याला सिंहगड वडगाव मिळाला असेल तर याच ठिकाणी हे कॉलेज आपल्याला 75 मार्कला दिसून जाईल. 75 मार्कला तर एससीबी भेटणार नाहीये, एसकेएन पण भेटणार नाहीये, पण आपल्याला या रेंजमध्ये दिसतील. कारण 2 ते 3 वर्ष मागचे ईएनटीसी कट ऑफ खूप लो होता, पण या 2022 2023-24 या प्रोसेस जर आपण विचार केला तर नेक्स्ट कट ऑफ हाय जाणार आहेत. हे असणार आहेत ईएनटीसी ब्रांचचे. ईएनटीसी ब्रांचचा कॉम्प्युटर आयटी कॉम्प्युटर रिलेटेड ब्रांचच्या नंतर ईएनटीसी ब्रांचचे कट ऑफ हाय जातील. याच्यानंतर या ठिकाणी इलेक्ट्रिकल ब्रांचचे कट ऑफ या ठिकाणी हाय जातील. यामध्ये इलेक्ट्रिकल ब्रांचचे कट ऑफ हाय का जातील? लक्षात घ्या, बोटावर मोजणे इतके पुण्यामध्ये इलेक्ट्रिकल कॉलेज आहेत किंवा पूर्ण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेज आहेत. त्यामुळं नंबर ऑफ कॅन्डिडेट पास आउट झालेले खूप जास्त आहेत आणि मिळणाऱ्या सीट अवेलेबिलिटी हे खूप कमी आहे. त्यामुळं या ठिकाणी नेक्स्ट कट ऑफ जो जाणार आहे हा इलेक्ट्रिकल ब्रांचचा कट ऑफ हाय जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो सोबतच या ठिकाणी मेकॅनिकल ब्रांच, मेकॅनिकलचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी थोडा म्हणजे या ऑर्डर अनुसार तुम्हाला कट ऑफ दिसून जाते. यामध्ये आपण मेकॅनिकल ब्रांच पाहू शकतो,
मेकॅनिकल ब्रांचच्या नंतर या ठिकाणी आपल्याला 7 नंबरला सिव्हिल ब्रांचचा या ठिकाणी आपल्याला कट ऑफ हाय दिसणार आहे. मेकॅनिकल आणि त्यानंतर सिव्हिल ब्रांचचा आपल्याला या ठिकाणी कट ऑफ टोटली हाय दिसणार आहे. या प्रकारेच पूर्ण महाराष्ट्रातल्या कॉलेजचे कट ऑफ दिसते. तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला इतकं डिटेल अनालिसिस दिलंय तर या डिटेल अनालिसिस मधनं आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि काय इम्पॉर्टंट नाहीये ते आपण सोडून द्यायचे आहेत. आणि जे इम्पॉर्टंट आहेत ते या ठिकाणी डोक्यामध्ये फिक्स करायचे आहेत, लिस्ट बनवायचे आणि व्यवस्थित आपली काउन्सिलिंग प्रोसेस करून घ्यायची आहे. कारण या प्रोसेसमध्ये विद्यार्थी पालकमध्ये थोडंफार 2 मिनिट राग येईल डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना, की बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना आम्ही पाहतो की या ठिकाणी विद्यार्थी बऱ्याच वेळेस स्वतः काहीतरी फॉर्म भरतात आणि फॉर्म मध्ये काहीतरी वेगळंच भरतात. आणि बऱ्याच वेळेस असं ऐकलं असतं की चॉईस फिलिंगच्या वेळेस बरेच विद्यार्थी आम्ही पाहतो कधीच लास्ट इयरचे कट ऑफ किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात ते कधीच पाहत नाहीत. फक्त पाहतात माझा मित्र कुठे ऍडमिशन घेत आहे, माझा मित्र कुठल्या कॉलेजला प्रायोरिटी देत आहे, किंवा माझ्या रिलेटिव्हनं मला काय सांगितलंय किंवा माझ्या सिनियरनी काय सांगितलंय, या गोष्टी या ठिकाणी फक्त पाहत असतात आणि पाहून त्याच गोष्टीला प्राधान्य देत असतात. यामध्ये हे विसरून जातात की मला काय मार्क्स आहेत, माझी काय रिक्वायरमेंट आहे आणि मला कुठं जायचं, या गोष्टी कोणीच पाहत नाही. त्यामुळं लक्षात घ्या, मित्र कुठं जातात ते पाहून आपण ऍडमिशन घेऊ नका किंवा आपली चॉईस फील करू नका. मला स्वतःला काय करायचंय किंवा मला त्यात किती मार्क्स आहेत या गोष्टीला प्राधान्य द्या. त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की आपली लिस्ट कशी बनवायची आहे आणि आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे कॉलेज चांगले मिळू शकते. या सर्व गोष्टी तुमच्या समोर क्लिअर होतील आणि या गोष्टी क्लिअर झाल्यामुळं तुम्हाला कळून जाईल की कशी चॉईस फिलिंग करायची आणि कसे चांगले कॉलेजेस मिळवायचे. कारण आम्ही दरवर्षी पाहतो की माझा मित्र ब्रांच चेंज करायचा आहे म्हणून मला चेंज करायचं आहे. बरोबर आहे, पण तुला आवड आहे का नाही कोणीच पाहत नाही. बरोबर आहे, बेसिक डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचा फॅक्ट झालाय की सर्वांनाच ब्रांच चेंज करायचे, पण कोणाचं ऐकून, मित्रांचं ऐकून. पण डिप्लोमाला का घेतली ब्रांच, कोणाजवळच आन्सर नाहीये, त्यावेळेस आम्हाला माहिती नव्हतं. हे आन्सर रिक्वायर्ड नाहीये. तर विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, मित्र काय करतात, सिनियर काय सांगतात किंवा माझे घरचे सिनियर रिलेटिव्ह काय सांगतात हे ऐका तुम्ही एका लिमिट पर्यंत. पण लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला काय बेस्ट करायचंय किंवा माझी रिक्वायरमेंट काय, माझे मार्क काय आणि त्या मार्कला मला कुठले सुटेबल कॉलेजेस आहेत हे पाहणं सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. या सर्व पॅरामीटर तुम्ही अभ्यास करा, अभ्यास करून व्यवस्थित फॉर्म भरा. आणि लक्षात घ्या, जसं आज मी तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरची फर्स्ट टाइम या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली, ही पूर्ण तुमची ऍडमिशन काउन्सिलिंग प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत इच अँड एव्हरी इन्फॉर्मेशन जसे आपले डे येतील त्या डेला तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळून जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना टेलिग्राम या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे, जे कॉमन ग्रुप आहेत त्या विद्यार्थ्यांना अपडेटसाठी जॉईन व्हायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये येते. ज्या ग्रुपमध्ये वॅकन्सी शिल्लक आहे त्या ग्रुपमध्ये आपण जॉईन होऊ शकता. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जर काही प्रोसेस समजली नसेल, काही अडचणी असतील तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंटमध्ये विचारा. ज्या विद्यार्थ्यांना पेड साठी जॉईन व्हायचंय त्याच विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे. ठीक आहे. तर या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांना क्वेश्चन्स असतील, डाऊट असतील, कमेंटमध्ये विचारा. त्या कमेंटच्या अकॉर्डिंग मी नेक्स्ट सेशन घेईन आणि त्या सेशन मध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन समजावून सांगेन. दुसरी गोष्ट, यामध्ये ज्याही वेळेस आपल्या या ठिकाणी कॅप राऊंड प्रोसेसचा फॉर्म चालू होईल, लक्षात घ्या, कॅप राऊंड प्रोसेसचा फॉर्म चालू होईल त्यामध्ये मी ब्रांच अनुसार, लक्षात घ्या, आपल्याला ब्रांच अनुसार कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन मी देणार आहे. इन डिटेल, बरोबर आहे. तर त्यामुळे काळजी करू नका, जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला देईल. इन डिटेल कुठे येणार आहे ते पण सांगेल, फक्त आणि फक्त पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपवरती. आणि बाकीचे जे काही विद्यार्थी असतील त्यांना जनरल इन्फॉर्मेशन मिळेल. लक्षात घ्या. त्यामुळं विद्यार्थी पालकांना जे काही पुढील प्रोसेस आहे हे शेवटपर्यंत मी देईल आणि ते अपडेट्स आपल्याला मिळून जातील. यामुळे काळजी करू नका. स्टुडंट हेल्पलाईन सेंटर फर्स्ट इयर सोबतच सेकंड इयर ऍडमिशन प्रोसेस सुद्धा तुम्हाला करून देणार आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.